हमालपुरा, ईश्वरनगर, विष्णुनगर, बॅरिस्टर खोब्रागडे नगर नंबर 2 या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ईश्वर अण्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांचे चिरंजीव पवन भाऊ जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा जो वाढदिवसाचा कार्यक्रम, नेत्र तपासणीचा हा कार्यक्रम एक सामाजिक बांधिलकीच्या रूपाने या ठिकाणी साजरा करण्याचा हा हेतू आहे। यासाठी कुठलेही शुल्क आकारलं जाणार नाही आणि त्यानंतर या नेत्र तपासणी कार्यक्रमाचं उद्घाटन सुद्धा माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक बलवंत सिंग गाडीवाले यांच्या हस्ते नुकतंच पार पडले। नेत्र तपासणी मोहीम सध्या सुरू आहे, याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करण्यात आलेली आहे जाधव मित्र परिवारातर्फे। हा उपक्रम यापूर्वी देखील राबवण्यात आला यापूर्वी देखील जयंतीच्या निमित्ताने आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं अशा प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी जाधव परिवारातर्फे राबविले जातात। त्याचा प्रतिसाद कसा आहे? या कार्यक्रम सर्व कार्यक्रमांना अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी या वार्डातर्फे मिळतो आणि त्याचं समाधान आम्हालाही आहे आणि त्याचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींना ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या वार्डातील पवन भाऊ जाधव यांना लाख लाख शुभेच्छा आम्ही या ठिकाणी देतो। हे कार्यक्रम आम्ही नेहमीच दरवर्षीप्रमाणे वाढदिवस करतो आणि या वर्षी थोडा वेगळ्या प्रमाणे वाढदिवस साजरा होत आहे। आम्ही या गल्लीमध्ये कोणताही कार्यक्रम असता वेळेस आम्ही काय करत होतो, भंडारा याचा काय कार्यक्रम नियोजित होता। आता यावेळेस माजी महापौर बलवंत सिंग गाडीवाले साहेब यांच्या हाताने डोळ्याचे चकत उद्घाटन त्याच्या हातात झालेलं आहे आणि आम्ही सहकार्य हमेशा प्रभागामध्येच नसून सर्व लोकांमध्ये नेहमीच असतो आणि आम्हाला या गोष्टीचा इतका मोठा आनंद होतो की आम्ही कुणाच्या प्रत्येक दुःखामध्ये गेलं की आम्हाला व्यवस्थित वाटते आणि आतापर्यंत आम्ही नेहमीच आणि ह्याच्या पुढे प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये सहभागी होणार आहोत आणि असंच कोणत्याही कुणाची काही अडी अडचण असेल तर आम्ही एका मिनिटामध्ये त्यांच्या मदतीला धावून उभा टाकून त्यांचं जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्याची क्षमता आम्ही ठेवता आणि आमच्याकडे जितकं झालं तितकं आम्ही 100% करतो आणि ह्याच्याच पुढे असंच आम्ही करत राहणार आणि आमचे सर्व प्रभागामधले आई वडील मित्रमंडळी भाऊ हे आम्हाला नेहमी सहकार्य करतात म्हणून आम्हाला हे उत्साह येतो आणि त्यांच्या ताकदीनुसार आम्हाला हे सर्व गोष्टी करायला सुचतात। त्यांनी जर आम्हाला सहकार्य करत नसले तर आम्हाला हे काही घडलं नसतं, पण आम्ही हे सर्व लोक आम्हाला मदत करत असल्यामुळे आमचं उत्सव वाढतं आणि आम्हाला कुण्याही वेळी कुण्याही प्रसंगी हे लोक आम्हाला कांद्याला कांदा आवाजाला आवाज देऊन आमच्यासोबत उभा राहतात आणि आमच्या प्रत्येक आम्ही जसं लोकांच्या सुखादुखात जातो तसं आमच्या कुण्याही अडी अडचणीमध्ये त्यांनी आमच्या घरचे मेंबर असल्यासारखं आमच्या घरी स्वतः येऊन आमच्या कामात हातभार लावून आम्हाला सहकार्य करतात। यासाठी आम्ही हे कार्यक्रम राबवायचा प्रयत्न करतो आणि असाच कार्यक्रम नेहमीच आम्ही ठेवू आणि आमच्या कार्यक्रमाला केव्हा जसे आम्हाला घडेल त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत। आमचं ह्याच्यामध्ये आम्हाला चांगलं योगदान वाटते।